हाय फ्रेंड्स, तर चला आज मी बनवते वांग्याचं भरीत, तेही खानदेश स्पेशल. त्यासाठी मी वांगे घेतली आहे. आधी वांगे भुजून घेतली. तर तुम्ही बघू शकता मी वांगे भुजली, मस्त वांगं भुजून वगैरे झालेलं आहे. इथं मिरच्या तव्यावरती टाकून त्यांना भाजून घेतल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकून घेतला, मस्त ठेचा करून घेतला त्याचा. त्यानंतर इथं वांग्यांनाही मस्त सोलून घेतलं आणि मॅश करून घेतलेलं आहे. इथं आपली कांद्याची पात धुवून स्वच्छ कट करून घेतलेली आहे बारीक. मग त्यानंतर कढाईमध्ये तेल ठेवलं, थोडं जिरं टाकलं. तेल गरम झाल्यावरती त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकले. शेंगदाणे मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे, आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. आणि मग शेंगदाणे वगैरे फ्राय झाले की आपण जो ठेचा बनवलेला आहे, हे बघा इथं मी शेंगदाणे फ्राय करते. आधी शेंगदाणे चांगले लाल झालेले. आता याच्यामध्ये आपला ठेचा टाकून द्यायचा. हा ठेचा मी टाकला त्याच्यामध्येच. आता त्यानंतर हा ठेचाही थोडासा झाला की त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. ठेचा आपण मिरची आणि लसूणचा ठेचा आहे फक्त. त्यानंतर कांद्याची पात आणि मग कांद्याची पातही तिला चांगली होऊ द्यायची आहे तेलामध्ये. हे आपलं अस्सल गावरानी खानदेशी पद्धतीने भरीत करतो आहे आपण. कांद्याची पात चांगली झाली की त्यानंतर मस्त त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित सगळं झालं की भरीत टाकून घ्यायचं आहे. झालं आपलं खानदेशी भरीत तयार. आणि खायलाही तुम्ही पुरीबरोबर खा, कणण्याच्या भाकरीबरोबर खा, नाहीतर तुम्ही आपल्या पोळीबरोबर खा. त्याबरोबर कढी वगैरे एकदम भारी बेत होतो. तसंच आमचं भरीत एकदम टेस्टी झालेलं आहे इथं तयार रेडी, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी हे शॉर्टकटमध्ये तुम्हाला खानदेशी भरीत रेसिपी दाखवली. आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा. असेच पुढच्या रेसिपी तुम्हाला शॉर्टकटमध्ये बघायला मिळतील. टाटा, बाय बाय.